तर अशा पद्धतीनं हे चंद्राला लागलेलं जे ग्रहण होतं हे आता हळूहळू सुटून राहिलं आणि हे म्हणजे काही वेळापूर्वी पूर्ण चंद्र जो आहे तो झाकला गेला होता आणि हळूहळू आता हा आपण साध्या डोळ्यानं जर पाहिलं ना तर दिसत नाही आहे स्पष्ट, पण मोबाईलमध्ये थोडंसं 5x झूम केलेलं आहे, यामध्ये आपल्याला थोडं स्पष्ट दिसलेलं आहे. अमरावती शहरात ढगाळ वातावरण. आता मी अमरावतीमध्ये फोन केला तर त्यांना काहीच दिसलं नाही म्हणते, पण इकडे वलगावमध्ये थोडंफार वातावरण आहे चांगलं. तर आता हा हळूहळू जे आहे ते ग्रहण सुटत आहे. पाहू आपण आता थोडंसं वेट अँड वॉचची भूमिका ठेवू. म्हणजे आपण याला जर थोडंसं इकडे केलं असं झूम कमी करत गेलो तर हे दिसत नाही आहे अजिबात आपल्याला साध्या डोळ्यांनी. मोबाईलमध्ये पण आपण 1x राहिलो तर नाही दिसत, पण थोडं झूम करत गेलो तर आपल्याला थोडंसं जो लालसरपणा आहे चंद्राचा तो अगदी स्पष्ट दिसून येत आहे. हे हळूहळू जे आहे ते ग्रहण सुटत आहे. साधारणतः 1 ते 1:30 वाजेपर्यंत हे ग्रहण चंद्राला असणार आहे. आता काहीच दिसत नाही आहे. त्यात ढग आडवा येऊ शकते कारण काही ठिकाणी ढग आहेत मोजके, पण आपण जर पाहिलं तर थोडं आपल्याला ते स्पष्ट दिसत आहे चंद्र. पाहूया आपण आपल्याला कसा शॉट मिळतो नेमका. तर थोडंसं ढग आला होता आडवा, पण आता हे अगदी आपल्याला स्पष्ट दिसत आहे आता. आणि पूर्ण जो चंद्र आहे तो पूर्ण लाल झालेला आपण पाहू शकतो. पूर्ण लाल आहे चंद्र. .10x पर्यंत केला आहे सध्या झूम, तर अशा पद्धतीने दिसते आणि लालसरपणा जो आहे तो अगदी स्पष्ट दिसत आहे. आता अगदी स्पष्ट झालं आहे. आभाळ पण क्लिअर आहे, त्यामुळे आता स्पष्ट दिसत आहे चंद्र.